सो आजचा एक क्वेश्चन आलेला आहे, त्यामध्ये म्हणून लिहून आहे की स्किल पैसा हे फ्रॉड तर नाहीये ना. कारण आमच्याकडे भरपूर सारे अशा कंपनीज येतात की ते म्हणतात की पैसे कमवायला शिकवतो वगैरे. तर तुमच्या कंपनीबद्दल आम्हाला काय सांगू शकता, हे फ्रॉड आहे का वगैरे. सो ठीक आहे. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक काय आहे समजलं का. आजचा टॉपिक असा आहे की स्किल पैसा फ्रॉड तर नाहीये ना. खूप जणांना भीती वाटते की असं कोणती सिस्टीम असू शकते की ज्यामध्ये खरंच पैसा येतो. ते पण असं असतं तर सगळेजण हेच करत बसले असते, जॉब वगैरे केले नसतेच ना. हा बरोबर आहे. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं हे आता मी स्वतः देणार आहे की खरंच माझं स्वतःचं पर्सनल जे एक्सक्युजेस आहेत ते तुमचे सगळे पूर्ण होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल तर कोणताही प्लॅटफॉर्म स्वतःहून फ्रॉड नसतो. त्यामध्ये जे माणसं काम करतात ना ते फ्रॉड असतात, हे लक्षात घ्या. आता समजा जर कोणी तुमच्याकडे येतं आणि म्हणते स्किल पैसा तुम्हाला एका दिवसात करोडपती बनवतो, एका दिवसात, ठीक आहे, तर हे खोटं असू शकते. स्किल पैसा खोटा असू शकते जर असं कोणी म्हणत असेल तर. पण हा, कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की हा इथे तुम्हाला पहिलेच लर्निंग करावं लागेल, फोकस करावं लागेल, कन्सिस्टन्सीने काम करावं लागेल, जर तुमचं वर्क चांगलं असेल तर तुम्हाला नक्की पैसे येतील, बरोबर. आता काही जणांचे प्रश्न असतात की हे नेटवर्क मार्केटिंग तर नाहीये ना. सो मोस्ट ऑफ दॅट, मी पण एक मेडिकल स्टुडंट आहे. नेटवर्क मार्केटिंग मध्ये सुद्धा पैसा आहे, बट नेटवर्क मार्केटिंग मी करत नाही. मी अफिलिएट मार्केटिंग करते, ज्यामध्ये डिजिटल स्किल्स आहेत. काही लोक असे म्हणतात की इथे जॉईन केल्यावरच पैसे येतात का, तर नाही. इथे जॉईनिंगचा कोणता विषय नाहीये, जोडण्याचं तर काम बिलकुल नाहीये. जोडण्याचं काम कशाला म्हणतात, नेटवर्क मार्केटिंगला. आता तिथे पण काय असतं, एखादी प्रोडक्ट तिथे सेल करणार, एखादी आयडी लावणार, बरोबर. तिथे पण काही जोडण्याचं काम असं असतं, पण तिकडे ते नेटवर्क झालं. नेटवर्कमध्ये काय असतं, जोडणं. आणि माणसं जोडणं काही चुकीचं नाही, हे मी पण सांगते. कारण की हे बघा, अफिलिएट मार्केटिंगमध्ये कोणतं जोडायचं काम नाहीये. इथे फक्त रजिस्ट्रेशन असते, ते पण फक्त तुमच्या स्किलवर. तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकायची असेल त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस द्यावीच लागते. त्यासाठीच एक फीस असते आणि ते पण तुमचे लाईफ टाईम ऍक्सेस असणार तुमच्या प्रोडक्टचा, तुमचे जो कोर्स आहे ते. इथे कोणता प्रोडक्ट दिला जात नाही, इथे डिजिटल स्किल शिकवले जातात. जसे की अफिलिएट मार्केटिंग, कॅनव्हा मास्टरी, पोस्टर एडिटिंग, सगळं काही, ग्राफिक डिझायनिंग, हे सगळ्या स्किल्स तुम्हाला इथे शिकवल्या जातात. ते पण घर बसल्या, कुठे बाहेर जायची गरज नाही. आणि हे स्किल शिकल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट पण दिलं जातं, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला समजेल की लोकांना पण वाटेल की तुम्ही काहीतरी शिकलत, बरोबर. सो इथे कोणतीही फ्रॉड पद्धत नाहीये. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल हे शॉर्टकट आहे, यामध्ये तुम्हाला घरी बसून काही काम न करता पैसे भेटतात, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला माझं स्वतःचं सांगते, मी पण इथे मेहनत केली आहे, 1.5 वर्ष काम केले आणि आता पण करत आहे. मी सुद्धा एक विद्यार्थी आहे, पण आतापर्यंत मी 1.5 लाखापर्यंत इन्कम केली आहे, ते पण घरी बसून. सो माझ्या स्टडी सोबत मी हे करू शकते, हे मला पण वाटलं नव्हतं. मला पण भीती वाटत होती की असं कोणतं असू शकते का. पण मी जस्ट विचार केला, चला बाबा आपण काही पैसे नाही तर नाही, पण स्वतःसाठी काहीतरी डिजिटल स्किल जर शिकले तर मला समजेल की सध्या वर्ल्ड कसा चालू आहे. कारण की आपण जर एखाद्या चेंज सिस्टीमनुसार स्वतःला चेंज नाही केलं ना, तर काहीही फायदा नाहीये. आता मी स्वतः डिजिटल स्किल शिकत आहे आणि दुसऱ्यांना पण शिकवत आहे. त्यामध्ये मी भरपूर साऱ्या महिला आहेत, तर तुम्ही बघू शकता. रिझल्ट पण मी तुम्हाला सांगेल. आता कोणकोणते रिझल्ट, माझ्या स्टुडंटचे रिझल्ट, हे सगळं काही सांगा. आता युट्यूब मॉनिटायझेशन पण सध्या माझं तर नाही झालंय, कारण की मी सुद्धा शिकत आहे, स्टार्ट केले. पण एवढंच सांगते की मी जे तुमच्यासोबत बोलत आहे, व्हिडिओज बनवत आहे, ते माझा टाइमपास बिलकुल नाहीये. तुम्ही स्वतः बघताय, तुमच्यासाठी मी व्हिडिओज बनवत आहे. तुमचे क्वेश्चन असतात, मी तुम्हाला सांगते. आता माझ्यासारखं सांगणारे भरपूर लोक आहेत तिथे. आता तुमची इच्छा असते की मला ऐकायचं नाही ऐकायचं, पण मी माझं काम करतेय. आता हे जे मी काम करतेय ना, तुम्हाला जे सांगते, त्याचे मला पैसे भेटणार आहेत. मी थोडे ना फुकट काम करते, मी थोडे ना फुकट तुमच्याशी बोलते, नो. आणि असं कोणीही बोलत नाही, प्रत्येकाचा फायदा असतो, ठीक आहे. युट्यूबवर जे तुम्हाला फ्री नॉलेज देतात त्यांचा सुद्धा फायदा असतो की त्यांना सबस्क्रायबर पाहिजे असतात, सबस्क्रायबरवरून ते पैसे कमवतात, व्ह्यूज वरून ते पैसे कमवतात. पण तुम्ही काय करता, त्यांना व्ह्यूज वाढवून देता, त्यांना सबस्क्राईब करता, त्यांच्यासोबत कनेक्ट होता, पण हा, त्यांच्याकडून एक गोष्ट सुद्धा शिकत नाही. पण तेच जर एखादा माणूस म्हणत असेल की दारू प्यायला चल किंवा एन्जॉय करायला चल, एखाद्या क्लबमध्ये चल, तर हा, तुम्ही तेव्हा रेडी होता. एखादा फ्रेंड म्हणला चल रे मला बर्थडेची पार्टी दे, हा, तुम्ही रेडी होता. तेव्हा तुमचे पैसे गेले ना तरी पण चालेल. पण स्वतःसाठी एखादी स्किल शिकायचं म्हटलं, तुम्हाला पैसे लागतात म्हटलं की तुम्ही काय म्हणता, नाही माझं पेपर आहे,
मला सध्या असं आहे, मला जर तसं आहे, म्हणजे बहाणे चालू राहतात. आणि तुम्हाला माहिती आहे, आता मला तुम्हा सगळ्यांना जे स्टुडंट असतील त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. समजा तुमची जर एक्झाम असेल, बरोबर, एक्झाम असेल आणि तुम्हाला जर मी म्हटलं की एक्झामच्या सीझनमध्ये तुमचा जो मोबाईल आहे जे तुम्ही बघताय ते नका बघू, जोपर्यंत तुमची एक्झाम होणार नाही. कशाला ते मोबाईलमध्ये टाइमपास करता? ओनली पुस्तक आणि तुम्ही. होणार आहे का? शक्य नाही. जर तुमची एक्झाम असेल तर एक्झाम 2-3 तास असेल किंवा 4 तास पकडू आपण जास्तीत जास्त. तसं तर 4 तास कोणती एक्झाम नसते, पण समजा आपण पकडूयात की ती 4 तास एक्झाम आहे, ठीक आहे. त्यानंतर मला सांगा, तुम्ही थोडं पण 1 सेकंड पण मोबाईल चालवणार नाही का? चालवणारच ना. म्हणजे तुमची एक्झाम असताना सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल वापरताय. बाकी स्किल पैसा फ्रॉड म्हणणारे बिलकुल फ्रॉड नाहीये. पण हा, जर जे लोक म्हणतात की तुम्ही एका दिवसात लाख रुपये कमवणार किंवा जे लोक म्हणतात की एका दिवसामध्ये तुम्ही करोड रुपये कमवणार, तर नाही. हा, इथे पैसे कमवतात, एका दिवसात 1-1 लाख रुपये कमवणार. मी सुद्धा एका दिवसात 35,000 कमवलेले आहेत. मला पण माहिती नव्हतं की मी हे करू शकते, पण 35,000 कमवण्यामध्ये मी पण 1.5 वर्ष घातलेत. मी सुद्धा शिकले, तेव्हा कुठेतरी मला लोकांनी पैसे दिलेत, नाहीतर मला 1 रुपया कोणी देत नव्हतं. सिरियसली सांगते. पहिले माझ्याकडे नॉलेज नव्हतं, आता सध्या माझ्याकडे नॉलेज आहे लोकांना देण्यासाठी. तर माझ्याकडे ते स्वतःहून येतात आणि सांगतात की मॅम मला असं असं शिकायचंय, तुमच्या कोर्सची फीस किती असेल. आता मी तुमच्यासोबत बोलते, हे पण माझ्याकडे एक पण कॉन्फिडन्स नव्हता, पण स्किल पैशाने मी ते कॉन्फिडन्स दिलेला आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी जर तुम्हाला वाटत असेल की मला पण खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत, तर कमेंटमध्ये स्किल असं टाईप करा आणि हा फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी इंस्टाग्राम आयडी सुद्धा मी दिलेली आहे, तुम्ही स्वतः माझं बघू शकता जर्नी वगैरे, जर तुम्हाला फ्रॉड वाटत असेल तर. बाकी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाकी धन्यवाद.